तो आहे ललित ग्रंथ पुरस्कार. विलास शेळके यांच्या धरणसूक्त या कादंबरीसाठी तो दिला जाणार आहे. विलास शेळके नाशिकचे, व्यवसायाने अभियंता, मात्र स्वतःच्या कार्यक्षेत्राशी संबंधित अशी ही कादंबरी जरी असली तरी त्यांचं अन्य लेखन बरंच वेगवेगळ्या प्रकारचं आहे. पण आत्ता आपण विलास शेळके यांना ऐकूया. नमस्कार. माझ्या धरणसूक्त या कादंबरीच्या निमित्ताने मी आपल्याशी आज हितगुज करत आहे. धरणसूक्त या कादंबरीचं बीज 40 वर्षापूर्वी जेव्हा मी भातसा धरणावर काम करत होतो त्याचवेळी मनात पडलं होतं. धरण बांधणी ही एक अतिशय नाट्यमय घटना असते. अनेक कामगार, अधिकारी आणि यंत्रणा तिथे कार्यरत असतात. मी काम करत असताना मला त्यातलं एक नाट्य आणि तिथलं जीवनानुभव कादंबरीच्या रूपाने मांडावा असा सतत वाटत आलं. आणि ज्यावेळेस मला करोनाच्या काळामध्ये एकांत मिळाला त्यावेळेस सलग 35 दिवसात मी ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी लिहित असताना मी कुठलाही प्लॉट, टिपणं अशी तयार केलेली नव्हती. खरं तर मी प्रथम कवी आहे. कादंबरी लेखनाचा अनुभव माझ्या पाठीशी नव्हता, पण या कादंबरीच्या निमित्ताने हे दीर्घलेखन मी केलं आहे. कुठलाही प्लॉट मनात नसताना किंवा कागदावर उतरवलेला नसताना ज्यावेळेस मी लिहायला सुरुवात केली त्यावेळेस सर्व प्रसंग, पात्र, घटना ह्या माझ्या मनाच्या पडद्यावर एखादा चित्रपट बघावा तशा मला दिसू लागल्या आणि मी झरझर लिहित गेलो. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही कादंबरी मी 35 दिवसात लिहून पूर्ण करू शकलो. ही कादंबरी लिहिताना माझे जे प्रसंग आहेत त्यात बऱ्याचदा माझे डोळे पाणावले गेले आहेत. धरण म्हटलं की तिथे अपघात येतात, विस्थापितांचे प्रश्न येतात आणि हे सगळे मी एका सजग मनाने बघत असताना अधिकारी म्हणून मला नेहमीच आव्हान करत गेले आणि ते या कादंबरीच्या रूपाने मला लिहावेसे वाटले. त्यामुळे या कादंबरीतली पात्र, प्रसंग हे बरेचसे खरे आहेत. तरी पण कल्पना आणि वास्तव याचं मिश्रण म्हणजे फिक्शन ही कादंबरी नसून हे एक फॅक्शन म्हणता येईल अशी ही कादंबरी झाली आहे. आणि त्यामुळे ते लिहित असताना अतिशय सहजपणे मी मोकळा होत गेलो असं मला वाटलं. या कादंबरीत अनेक तांत्रिक तपशीलही आलेले आहेत. हा विषय पहिल्यांदाच मांडला गेलेला नाही. गोनी दांडेकरांनी त्यांच्या आम्ही भगीरथाचे पुत्र हे 50 वर्षापूर्वी लिहिलेल्या कादंबरीत हा विषय यापूर्वी आलेला आहे. पण ते स्वतः तंत्रज्ञ नव्हते. इथे मी लेखक हा एक तंत्रज्ञ आहे. त्यामुळे मला या कादंबरीत या धरण बांधण्याच्या प्रक्रियेचे तांत्रिक तपशीलही द्यावेसे वाटले. अनेक इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये खरं तर हे तांत्रिक तपशील येतात आणि वाचक त्याचं स्वागतही करतात. पण मराठीमध्ये मला ते फारसे आढळले नाही. एक रारंग ढांग किंवा आम्ही भगीरथाचे पुत्र या 2 कादंबऱ्या सोडल्यास असं काही माझ्या वाचनात माझ्या तरी आलेलं नाही. म्हणून हा विषय मला 40 वर्ष खुणावत होता आणि मी तो तांत्रिक तपशील सह अतिशय क्लिष्ट अभियांत्रिकी विषय असूनही सोप्या भाषेत सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वाचकांनी त्याला जो भरभरून प्रतिसाद दिला आहे, ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याच्यापासून मला वाटतं
की हा विषय वाचकांना समजावा इतक्या सोप्या पद्धतीने मांडला आहे. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं दगडी धरण भातसा असो किंवा घाटगर जलविद्युत प्रकल्पासाठी जी 3 धरणं आपण पहिल्यांदाच भारतामध्ये नवीन आधुनिक तंत्रज्ञान जे आहे रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट या तंत्रज्ञानाने पूर्ण केली. एक धरण 35 दिवसात, दुसरं 53 दिवसात, तर कोयनेच्या उंचीचं धरण 360 दिवसात सलग 24 तास 24/7 नॉनस्टॉप काम करून पूर्ण करण्यात आली. ही धरणं म्हणजे एक धरणबांधणी क्षेत्रातला विक्रमच होता. ही धरणं जगातल्या पहिल्या 10 धरणांमध्ये आलेली आहेत. त्यामुळे हे कुठेतरी मांडलं जावं, लोकांपर्यंत पोचावं अशी आतून एक उर्मी प्रबळपणे आल्यामुळे मी ही कादंबरी लिहिली आहे. याच्यात तांत्रिक तपशिलाबरोबरच समाजकारण, राजकारण, अर्थकारण या गोष्टी देखील आलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी भावनेचा पदर मला सापडलेला आहे. मग ते विस्थापितांचे प्रश्न असो, बुडीतात गेलेल्या जमिनींचा मोबदला देण्याचा प्रश्न असो, तो मी अधिकारी म्हणून नव्हे तर एक संवेदनशील माणूस म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला या कादंबरीला जो पुरस्कार दिला गेला याचा आनंद निश्चितच आहे, कारण यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनने वेगळ्या विषयांवर लिहिलेल्या अनेक थोर लेखकांना पुरस्कार दिलेले आहेत आणि आज या कादंबरीला हा पुरस्कार दिल्यामुळे मी हा केवळ पुरस्कार नसून हा माझा सन्मान समजतो. त्यामुळे या कादंबरीच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता आला याचा अतिशय मला आनंद होत आहे आणि मी अतिशय आदराने आणि कृतज्ञतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. धन्यवाद. मीरा बोरवणकर यांना पुन्हा विनंती करतो की विलास शेळके यांना त्यांच्या धरणसूक्त या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार प्रदान करावा. ही कादंबरीसुद्धा राजहंस प्रकाशनाकडून आलेली आहे. अगोदरचं जे पुस्तक होतं माणूस असा का वागतो, तेही पुस्तक राजहंस प्रकाशनाचं आहे. विलास शेळके यांच्या आवडीच्या अनेक विषयांच्यापैकी सिनेमा आणि संगीत हे पण आहे. त्यामुळे त्यांची जी कॅप आहे ती O.P. नय्यर यांची आठवण म्हणून ते वापरतात. ती आठवण अधिक तुम्हाला जरा नीट समजून घ्यायची असेल, ऐकून घ्यायची असेल तर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याशी जरूर बोला.